आता वळूया महत्त्वाच्या राजकीय रिपोर्टकडे। महायुती अधिक बळकट करण्यासाठी भाजपनं अजित पवारांसोबत घरोबा केला खरा, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी आणखी वाढणार आहे। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांवर मोठमोठ्या घोटाळ्यांचे आरोप भाजपनं केले होते। मात्र आता त्याच नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ भाजपवर आली आहे। त्यामुळे भाजपची नेमकी कशी डोकेदुखी वाढणार आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। अजितदादा मलिक भुजबळ महायुतीत आले। भाजपच्या आरोपांचं काय झालं? महायुतीतला तिसरा भिडू भाजपसाठी डोकेदुखी। घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार? आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग। ज्या वेळेला त्याला मंत्री केलं त्यावेळेला आधीच्या सरकारने क्लीन चिट दिली होती। ती काय कुठल्या माणसाने दिली नव्हती, सरकारने दिली होती। सरकारी फार मोठी यंत्रणा आहे। एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर महाराष्ट्राचं सरकार हे जर त्यांच्या पाठीशी उभं राहील तर जणू काय हे सरकार अध्यक्ष महोदय हे दाऊदच्या पाठीशी उभा आहे का, अशा प्रकारचा विचार या संपूर्ण महाराष्ट्रात। राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो। हीच प्रचिती भाजपच्या बदललेल्या राजकारणाकडे पाहून येते। कधी काळी विरोधात असलेल्या भाजपनं सत्ताधाऱ्यांवर केलेले हे गंभीर आरोप, भाजपच्या तत्कालीन नेत्यांनी तर कधी विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीसांनी बेंबीच्या देठापासून ओरडत अजित पवार, नवाब मलिक, अशोक चव्हाण, छगन भुजबळ आणि शिवसेनेचे नेते संजय राठोडांवर आरोपांची राळ उठवली होती। त्यामुळे काही नेत्यांना जेलबारी घडली होती। भाजपनं या नेत्यांवर नेमके काय आरोप केले होते पाहूया। नाव अजित पवार। भाजपचा आरोप सिंचन प्रकल्पात 70,000 कोटींचा घोटाळा। नाव अशोक चव्हाण। भाजपचा आरोप कारगिल युद्धातील विधवांसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श सोसायटीतील फ्लॅट चव्हाणांच्या नातेवाईकांना। नाव नवाब मलिक। भाजपचा आरोप मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली, सलीम पटेल यांच्याकडून मलिकांची जमीन खरेदी। नाव छगन भुजबळ। भाजपचा आरोप 2012 मध्ये महाराष्ट्र सदन बांधकामात आर्थिक घोटाळा, शेल कंपन्यांच्या माध्यमातून 850 कोटींचा घोटाळा। नाव संजय राठोड। भाजपचा आरोप पूजा चव्हाण या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, राठोडांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। विरोधी पक्षांमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजप करते। त्या आरोपांनंतर केंद्रीय संस्थांकडून चौकशी केली जाते। या काळात त्या नेत्यांवर भाजपामध्ये येण्यासाठी दबाव टाकला जातो, असा आरोप काँग्रेससह देशभरातील सर्व विरोधी पक्ष सातत्याने करतात। दुसरीकडे भाजपनं आरोप केलेल्या या नेत्यांचं आज राजकीय पुनर्वसन झालं, तेही भाजपमुळेच। अजित पवारांसोबत भाजपनं घरोबा केला। उपमुख्यमंत्री आहेत अशोक चव्हाणांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांची वर्णी राज्यसभेवर लागली। छगन भुजबळांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं। संजय राठोड जलसंधारण मंत्री आहेत। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांआधी राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली, त्याच्या केंद्रस्थानी भाजपच होती। दुसरीकडे अजित पवारांच्या प्रवेशानं भाजपला स्वकीयांनीच लक्ष केलं। आगामी विधानसभेतही त्याचे पडसाद उमटणार का आणि आरोपांनी बरबटलेल्या नेत्यांच्या सत्तेतील सहभागानं भाजपचीच डोकेदुखी आणखीन वाढणार का, हेच पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।